सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि याच अधिवेशनात एका बॅनरची जोरदार चर्चा आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का या आशयाचे बॅनर्स विधिमंडळ परिसरासमोर लावण्यात आलेले आहेत। तसंच किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉस्पिटलवरती काय कारवाई केली असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। किडनी तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या आल्या होत्या, त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। हिवाळी अधिवेशनात देखील आता पुन्हा एकदा हा सूर उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण विधिमंडळ अधिवेशनाच्या या कालावधीमध्ये विधिमंडळाच्या समोरच काही फ्लेक्स सध्या लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री पुण्यातील आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणार का, पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई झाली, महाराष्ट्राला समजेल का, न्यायाच्या अपेक्षेतील एक अपेक्षित पीडित तरुण, अशा पद्धतीचे हे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी विधिमंडळाच्या समोरचे हे सगळे फ्लेक्स आपण पाहतोय आणि यावरून आता पुन्हा एकदा विधिमंडळात काही आवाज उठवला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काल रात्रीच अशा पद्धतीचे हे फ्लेक्स लावण्यात आल्याची देखील माहिती मिळते। या सगळ्या विषयासंदर्भामध्ये नेमके हे फ्लेक्स कुणी लावले हे मात्र या ठिकाणी नमूद करण्यात आलेले नाही, मात्र त्याखाली न्यायाच्या अपेक्षेतील एक पीडित रुग्ण अशा पद्धतीची माहिती मात्र या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहेत। या विषयावरून विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळेल, तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री आता अजित पवार आहेत, हे काही यावरून भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।